नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कारलं चवीला तर कडू असतं, पण एकदम भारी टेस्टी लागतं. तर चला तर आज आपण एकदम चविष्ट असं वेगळ्या पद्धतीने भरलेलं कारलं ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत. रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी पाव किलो मस्तपैकी अशी हिरवीगार कारली घेतलेली आहेत. बघू शकता तुम्ही. आपण आता हे कारल्याच्या वरचं जे आवरण आहे त्याची खडबडीत अशी पाट ती अशी सोलून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही. एकदम सोपं आहे करण्यासाठी. बाकीचे सुद्धा मी असेच करून घेणार आहे. बघू शकता अशी सोलून घेतलेली आहे मी. त्यानंतर असे 2 भाग करायचे आहेत. जर तुमच्याकडे कारली छोटे छोटे असतील तर नाही केलात तरी चालेल, पण माझी ही कारली मोठी होती म्हणून मी असे 2 भाग केलेले आहेत. व सुरीच्या साहाय्याने असे मधोमध कट करायचं आहे. व त्यानंतर ज्या आतल्या बिया आहेत त्या काढून टाकायच्या आहेत. बघू शकता तुम्ही अशा काढून टाकायच्या आहेत. बाकीचे सुद्धा आपण असेच करणार आहोत. बघू शकता मी अशा बिया आहेत त्या सगळ्या कारल्यांमधल्या काढून घेतलेल्या आहेत. आपण आता ही कारली आहेत ती उकडवून घेणार आहोत. आपण आता कारला आहे ते उकडवून घ्यायचं आहे. त्यासाठी इकडे मी कढईमध्ये पाणी घातलेलं आहे. त्यामध्ये आपण आता अर्धा चमचा हळद आहे ती घालायची आहे. त्यानंतर थोडंसं मीठ घालणार आहोत आपण याच्यामध्ये. व पाण्याला चांगली उकळी काढू द्यायची आहे. आपण आता ह्याच्यामध्ये जी कारली आपण सोलून घेतली होती ती अशी एक एक करून घालायची आहे. आणि मस्तपैकी 3 ते 4 मिनिटं मीडियम फ्लेमवर आपल्याला ही कारली आहेत ती थोडी शिजवून घ्यायची आहेत, उकडवून घ्यायची आहेत. बघू शकता तुम्ही. याच्याआधी थोडी कारली नरम पण होतात आणि कारल्यामधला जो कडवटपणा आहे तो थोडा निघून जातो. बघू शकता मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे आणि आपली 3-4 मिनिटं पण झालेली आहेत आणि आपली कारली अशी मस्तपैकी अशी उकडलेली पण आहेत. बघू शकता तुम्ही. आपण आता कारल्याचा आतमध्ये भरण्यासाठी मसाला तयार करून घेऊया. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅन मध्ये आपण आता 1 कप शेंगदाणे आहेत कच्चे. ते कच्चे शेंगदाणे आपण आता हाय फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत. मस्तपैकी असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. आपण आता कारल्यामध्ये भरण्यासाठी मसाला तयार करत आहोत. असे शेंगदाणे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. आपले शेंगदाणे बघू शकता तुम्ही भाजून झालेले आहेत. आपण आता हे एका डिश मध्ये काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण त्याच फ्राय पॅन मध्ये अर्धा कप सुकं खोबरं आहे ते घ्यायचं आहे व सुकं खोबरं थोडं लालसर होईपर्यंत मीडियम फ्लेमवर आपण भाजून घेणार आहोत. बघू शकता सुकं खोबरं आपलं थोडं लालसर झालेलं आहे आणि आपलं सुकं खोबरं सुद्धा भाजून बघू शकता तुम्ही मस्तपैकी असं झालेलं आहे. आपण आता हे सुद्धा एका डिश मध्ये काढून घेणार आहोत. परत आपण त्याच फ्राय पॅन मध्ये अर्धा चमचा इकडे मी बडीशेप घेतलेली आहे. त्यानंतर 1 चमचा जिरं घेतलेलं आहे व 4 पाकळ्या लसूण घेतलेल्या आहेत. हे 2 ते 3 मिनिटं आपण मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे. थोडासा मस्तपैकी घमघमाट सुटला पाहिजे जिऱ्याचा आणि बडीशेपचा. बघू शकता आपलं जिरं आणि बडीशेप भाजून झालेला आहे. आपण आता इकडे मिक्सरचा जार घेतलेला आहे. मिक्सरच्या जारमध्ये आपण जे भाजलेले शेंगदाणे आहेत ते घालायचे आहेत. त्यानंतर आपण जे भाजलेलं सुकं खोबरं होतं ते घालायचं आहे मिक्सरच्या जारमध्ये. त्यानंतर जिरं आणि बडीशेप आणि लसूण पाकळ्या घेतल्या होत्या भाजून त्या घालायच्या आहेत. त्यानंतर बाकीचं जिन्नस आहे ते घालायचं आहे. 1 चमचा सफेद तीळ आहेत ते घालायचे आहेत. त्यानंतर मसाले घालायचे आहेत. हळद घालायची आहे अर्धा चमचा इकडे मी आमचूर पावडर घेतली आहे ती घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये थोडासा असा गूळ घेतलेला आहे मी. तुम्ही साखरेचा पण वापर करू शकता. त्यानंतर 1 चमचा
कांदा लसूण मसाला घेतला आहे तो घालायचा आहे. चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण कांदा लसूण मसाल्यामध्ये मीठ असतं. व आपण आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. बघू शकता असं मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. आपलं स्टफिंग पण तयार आहे आणि कारली सुद्धा आपण आता ही कारली मस्तपैकी अशी या स्टफिंगने भरून घ्यायचे आहेत. एकदम सोपं आहे करण्यासाठी. असं भरून घ्यायचं आहे कारल्यामध्ये. बघू शकता तुम्ही. बाकीचे सुद्धा मी असेच भरून घेणार आहे. बघू शकता असे भरून मी घेतलेले आहेत. आपण आता हे तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. आता मस्तपैकी वेगळ्या पद्धतीची कारली आहेत ती शॅलो फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅनमध्ये 3 चमचे तेल आहे ते घालायचं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. आपण आता ही भरलेली कारली आहेत ती या तेलामध्ये अशी एक एक करून सोडायची आहेत. बघू शकता तुम्ही. त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. व झाकण लावून आपण 5 ते 6 मिनिटं आपल्याला ही वाफेवर शिजून घ्यायची आहेत. मीडियम फ्लेमवरती आपली 5 ते 6 मिनिटं बघू शकता तुम्ही झालेली आहेत. आपण आता ही कारली आहेत ती दुसऱ्या बाजूने अशी शेकून घ्यायची आहेत. बघू शकता तुम्ही अशी पलटी मारून घ्यायची आहे. एकदम सोपं आहे करण्यासाठी आणि खायला तर खूपच भारी लागतात. बघू शकता तुम्ही. थोडासा माझा मसाला राहिला होता तो असा घालायचा आहे वरून आणि मस्तपैकी आपलं वेगळ्या पद्धतीचं भरलेलं कारलं तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. मस्तपैकी भाकरी चपाती बरोबर पण खाऊ शकता आणि हे कारलं 2 ते 3 दिवस चांगलं आरामात टिकतं. बघू शकता. आणि माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की SS फूड कट्टा या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.